कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची बहुचर्चित निवडणूक उद्या पार पडणार आहे। या निवडणुकीत यंदा ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे उत्कंठा शिगेला पोहोचले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीसमोर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नितेश राणे, किरण पावसकर यांच्या युतीने आव्हान उभं केलं। आतापर्यंत या निवडणुकीवर गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांची पकड होती, मात्र आता हे चित्र बदलेल असं थेट आव्हान प्रसाद लाड यांनी दिलं। प्रसाद लाड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। आपल्यासोबत आमदार प्रसाद लाड आहेत। बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची निवडणूक जवळ आलेली आहे। प्रगतजी, जोरदार तयारीला तुम्ही लागलेला बघितलं की सगळ्यांशी वैठवून तुम्ही बोलताय। आव्हान आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसमोर तुमचं आव्हान यांच्या अशा लोकांशी करायचं असतं जिथे खरंच शक्ती असते। सहकारांमध्ये उद्धव ठाकरेंची शक्ती शून्य आहे, उभाटा शिवसेनेची शक्ती शून्य आहे। आम्ही अनेक निवडणुका त्यांना हरवल्या, त्यामुळे सहकारामध्ये मी त्यांचं आव्हान स्वीकारतच नाही। सहकार हा सहकारातून समृद्धीकडे जाणारा मार्ग असतो आणि सहकारातले कार्यकर्ते मनापासून हे कुठल्या पक्षाचे नसतात, तर ते सहकाराचे असतात। भावनिकदृष्ट्या अनेक लोक नारायण राणेंबरोबर आहेत, भावनिकदृष्ट्या अनेक लोक माझ्याबरोबर आहेत। मागच्या 2.5 वर्षात जे बेस्ट कामगारांचं मी जे काम केलंय, ज्यामध्ये 750 लोक 16 वर्ष यांच्या मागे होते। आणि सामंतांना विचारा, काका सामंतांना, जे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष, 2-2 लाख रुपये त्यांच्याकडे नोकरीला लावण्यासाठी मागितले होते। मी 715 लोकांना परमनंट केलं 16 वर्षानंतर। तर ती 715 लोकांची कुटुंब माझ्यावर भावनिक नाहीत का? ठाकरे बंधू एकत्र पहिल्या निवडणुकीचा निकाल काय असेल? निश्चितपणे माझा विजय असेल। आणि ही निवडणूक मी भाजप किंवा महायुती म्हणून नाही, तर सहकार म्हणून मी लढतोय, प्रसाद लाड म्हणून लढतोय, प्रवीण दरेकर माझ्याबरोबर आहेत। आणि निश्चितपणे मुंबईतला आणि महाराष्ट्रातला सहकार ज्या पद्धतीमध्ये दरेकरांच्या नेतृत्वात आम्ही पुढे नेलाय, आम्ही 100% विजय होऊ, मला खात्री आहे। धन्यवाद आणि शुभेच्छा। कॅमेराचा स्नेहल सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज मुंबई।